आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता देशातील सर्वसामान्य जनतेला पडत आहे। आज केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवर 60 रुपये तर व्यावसायिक सिलेंडरवर 115 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। आपण सध्या भंडाऱ्यातील एका हॉटेलमध्ये आहोत। जाणून घेऊया हॉटेल व्यावसायिकांकडून त्यांच्यावर याचा काय परिणाम झालाय। दादा, काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि या सिलेंडर दरवाढीचा काय तुमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे? बघा, मी या व्यवसायामध्ये गेल्या 41 वर्षापासून आहो आणि अशी परिस्थिती याच्या अगोदर कधी निर्माण झाली नाही। हा नवाच एकदम ऐकू येत आहे। आज रेट बी वाढले आहेत आणि असं बी ऐकू डीलर कडून ऐकू येत आहे का आम्हाला सिलेंडर पण नाही मिळणार यापुढे। तर ही आता करोनाची आठवण देत आहे ही परिस्थिती जी आहे। आणि संपूर्ण आमची इंडस्ट्री, हॉटेल ताज पासून आमच्या लहान व्यवसायापर्यंत या गोष्टीचा असर पडणारच। काऊन का सिलेंडर नाही तर काहीच नाही, घरी चूल नाही तर काहीच नाही। तर असं आपण बोलू शकतो का पुरा कार्यक्रम ठप्प होऊ शकते। आता यामध्ये मार्ग काढण्याची अशी आमची इच्छा आहे का बघा, सरकारची विनंती अशी आहे का पुरवठा कमी करा, एकदम बंद पाडणे आणि या इंडस्ट्रीला एकदम धक्का बसवणे। काऊन का आम्ही आहोत, आमच्याकडे जे माणसं काम करतात, महिला काम करतात, यांच्यावर पण इफेक्ट पडेल याचा। आणि ही काही मामूली गोष्ट नाही आहे। पुरवठा कमी करावा हे चालेल, पण बंद करणे हे म्हणजे एकदम स्थिती खराब होणार आहे, खराबच होणार आहे। सिलेंडरचे रेट वाढले, याचा परिणाम या व्यवसायावर होणार आहे। मात्र केंद्र सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा हा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक मोठ्या चिंतेत आहे। केंद्र सरकारने यातील मधला मार्ग काढून या सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने करावा। एक खट्टे बंद न करता टप्प्याटप्प्याने याचा पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अन्यथा हे हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे बंद पडेल अशी भीती आता या व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।